नराधमाला भर चौकात फाशी द्या. नरसापूर प्रकरणाच्या निकालानंतर सुप्रिया सुळे यांची मागणी. पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमधील 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती. या संतापजनक प्रकारानंतर नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली जाते आहे. आरोपी भीमराव कांबळे याने 1 मे रोजी हादरवणारं कृत्य केलं. नराधमाच्या विरोधात अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानंतर कोर्टाने आज सोमवारी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नराधम भीमराव कांबळेला भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. नसरापूर प्रकरणाचा 55 दिवसांनी निकाल लागलेला या प्रकरणात नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाच्या या निर्णयाचं सर्व स्तराकडून स्वागत केलं जातं आहे आणि या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय, जो निर्णय आला, मी या प्रकरणात येथील ग्रामीण पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानते. नराधमाने क्रूरपणे चिमुकलीची हत्या केली. ज्या दिवशी नराधमाला फाशी होईल त्या दिवशी चिमुकलीला न्याय मिळेल. माझं म्हणणं आहे की भर चौकात फाशी द्यावी. जो निर्णय आज आला, मी कोर्टाचे आणि पुन्हा ग्रामीणच्या पोलिसांचे आणि तिथल्या एसपींचे मी जाहीर मनपूर्वक आभार मानते की आपल्या या नराधमांनी ज्या क्रूर पद्धतीने आपल्या लेकीची हत्या केली, तिला न्याय देण्याच्या प्रक्रियेचा एक मोठा टप्पा आपण गाठलाय. पण ज्या दिवशी या नराधमाला फाशी मिळेल त्या दिवशी त्या मुलीला न्याय मिळेल. त्याच्यामुळे फाशी ही तातडीने झालीच पाहिजे आणि माझं तर म्हणणं आहे, भर चौकात फाशी द्या. एक तर महाराष्ट्राच्या पोलिसांचं आणि पुणे ग्रामीणचे जे एसपी आहेत त्यांचं आपण खरंच कौतुक केलं पाहिजे आणि कोर्टाचेही जाहीर आभार मानले पाहिजे. कारण ज्या दिवशी ही घटना झाली, आम्ही सगळ्यांनी ठरवलं ह्याच्यात राजकारण आणायचं नाही आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनाही आम्ही सगळे भेटून आलो. त्यांनी आम्हाला शब्द दिला. माननीय मुख्यमंत्र्यांचे, त्यांच्या पोलीस यंत्रणेचे, कोर्टाचे आम्ही सगळे मनापासून राजकारण बाजूला ठेवून मनपूर्वक आभार मानतो की सगळ्यांनी मिळून तो आज न्याय द्यायचा प्रयत्न केलाय. त्याचा पहिला टप्पा आपण गाठलाय. पण माझी माननीय मुख्यमंत्री आणि कोर्टाला विनम्र विनंती आहे की या नराधमाला भर चौकात खरं तर ठेचूनच काढलं पाहिजे. पण शेवटी आपण या देशात, देश आपल्या इच्छेने चालत नाही, तो संविधानाच्या चौकटीत चालतो. त्याच्यामुळे त्याला भर चौकात फाशी द्या आणि ती लवकरात लवकर द्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.